अवनी वाघिणीच्या मादी बछडा स्टीवनला आता पेंच व्याघ्र प्रकल्पातील ट्रिट्टामांगी एन्क्लोजर इथं हलवण्यात आलेला आहे। या स्टीवन बछड्याचे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओज न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी औरंगाबादमध्ये मनुस्मृती जाळली आहे। मनुस्मृती समानतेच्या विरोधात असल्याने ती जाळल्याचं छगन भुजबळ यांनी मनुस्मृती जाळल्याचं वक्तव्य केलंय। वैजापूरमधल्या समता परिषदेच्या कार्यक्रमात त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलंय। कांद्याच्या दरामध्ये दिवसेंदिवस होणारी घसरण थांबावी यासाठी काल सटाण्याच्या ताहराबाद करंजाड इथल्या उपसमितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी संतापलेले पाहायला मिळाले। रस्त्यावर कांदा फेकून या शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला। पुरंदर तालुक्यातल्या सासवडमध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। यावेळी कांदा निर्यात चालू करा आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या अशी मागणी करण्यात आली। तर कांदे रस्त्यावर फेकण्याऐवजी कांद्यांचं वाटप करण्यात आलं। सोबतच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी सरकारच्या निषेधार्थ घोषणाही देण्यात आल्या। परभणीमध्ये विविध मागण्यांसाठी कोतवाल समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे। गेल्या 20 ते 25 दिवसांपासून हे आंदोलन करण्यात येतंय। मागणं यावेळी सरकारच्या धोरणांचा निषेध करत कोतवालांनी मुंडन करून शासनाचा निषेध केला। वाशिममध्ये रोजगार सेवकांचं विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केलेलं आहे। रोजगार सेवकांना पूर्ण वेळेचा दर्जा द्यावा अशी मागणी पंचायत समितीद्वारे वैयक्तिक खात्यात पगार द्यावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। राफेल विमानाच्या खरेदी व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी या मागणीसाठी नांदेडमध्ये काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली। तर यानंतरही देशभर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। राफेल लढाऊ विमान खरेदी घोटाळ्याची संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी करत धुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। भारताने संरक्षण सिद्धतेसाठी विकत घेतलेल्या शस्त्रांची माहिती राहुल गांधी कुणासाठी मागतायत असा सवाल भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी पालघर इथं पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केलाय। राफेल प्रकरणी राहुल गांधी यांचा खोटारडेपणा उघड करून माफीनामा मागण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। सांगलीमध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांनी लक्ष केलं। तर या बंद पडलेल्या योजना होत्या तर त्या शेवटी सुरू कशाला करायच्या असं म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। दुसरीकडे अजित पवारांनी बोलताना उजनी धरणाचं पाणी हे विषारी असल्याचं आपल्या भाषणामध्ये म्हटलंय। उजनी धरणाचं पाणी हे विषारी असल्याचा संशय सोलापूर विद्यापीठाने व्यक्त केलाय। तर हे पाणी सतत प्यायल्यानं कॅन्सरचा धोका उद्भवण्याची शक्यता असल्याचंही विद्यापीठानं म्हटलंय। पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित आठवण इथले गोपीनाथ मुंडे या कार्यक्रमात बोलताना दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे यांचं गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार असल्याचं म्हटलंय। व्हॉट्सअॅपवर कोणी काहीही पसरवू दे पण पंकजा आणि प्रीतम मुंडे यास निवडून येणार, त्यांना कोणाचा बापही पाडू शकत नाही। धनंजय मुंडेंचं नाव घेताना जानकरांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय। धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन देणारे मुख्यमंत्री आता शिफारशीची भाषा करून धनगर समाजाला फसवत असल्याची टीका धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी केलेली आहे। सरकारने आता धनगर समाजाला आरक्षण द्यावं अन्यथा या सरकारला येत्या निवडणुकीत पानिपत करण्याचा इशारा शेंडगे यांनी दिलेला आहे। माओवाद्यांच्या शहरी नेटवर्कसाठी आणि माओवादी संघटनेसाठी देशपातळीवर समन्वयकाचं काम करणाऱ्या माओवाद्याला अटक करण्यात आली। धक्कादायक म्हणजे नक्का व्यंकटराव उर्फ मूर्ती हा केंद्र सरकारच्या इन्स्टिट्यूटमध्ये वैज्ञानिक या पदावर काम करत होता। चंद्रपूरमध्ये आदिवासींमधील जातींना आरक्षण देण्याच्या विरोधात मूळ निवासी आदिवासींनी मोर्चा काढून विरोध दर्शवला। सरकारकडून बोगस जातींना मिळणारा आरक्षण, जमातीच्या सवलती, हलबा कोस्टीसह इतर बोगस जातींचा अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये होऊ पाहणारा शिरकाव या विरोधात मूळ आदिवासींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। बीडमध्ये दिवसाढवळ्या सुमित वाघमारे या तरुणाची त्याच्या पत्नीसमोर हत्या करण्यात आली होती। सुमितच्या हत्येचा कट रचणारा कृष्णा क्षीरसागर याला अटक करण्यात आली आहे आणि त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। हत्या झाल्यानंतर तब्बल 6व्या दिवशी एक आरोपी पकडण्यात आला। सांगलीतील विटामायनी रोडवर मालवाहतूक ट्रकचा भीषण अपघात झाला। या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। या सीसीटीव्ही फुटेजमध्ये 2 ट्रक समोरासमोर आल्यानंतर भीषण स्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे।
परभणी येथे मोबीन या 22 वर्षीय युवकाची फरशी डोक्यात घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती। घरासमोर उभं राहून सिगारेट पीत असल्याच्या क्षुल्लक कारणावरून ही हत्या करण्यात आली। या प्रकरणी शेख फरहान या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले। साताऱ्यातील मसवडमध्ये स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन एक जण गंभीर जखमी झालाय, तर हा स्फोट इतका मोठा होता की त्यामुळे घराचं छप्परही उडाले। मनोज रावळ या अपंग युवक यामध्ये गंभीररित्या जखमी झालेला आहे। मनोज सकाळी चहा करत असतानाच गॅसच्या गळतीमुळे हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे। पालघरच्या तारापूर एमआयडीसी मधल्या कॅम्पलिन फाईन या कंपनीला भीषण आग लागली। सकाळी 7:30च्या सुमारास ही आग लागली, तर अग्निशमन दलाच्या 3 गाड्यांच्या सहाय्याने या आग आटोक्यात आणण्यात यश आलं। पुण्यातल्या दौंड तालुक्यामध्ये काल आणि आज बिबट्या आढळून आलेल्या परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या दरम्यान नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटं फिरू नये आणि लहान मुलांची काळजी घेण्याचं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलंय। कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा आणि चंदगड तालुक्यांमध्ये हत्तींचा धुमाकूळ सुरूच आहे आणि असाच 3 हत्तींचा एक कळप वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाला। गेल्या अनेक दिवसांपासून या भागामध्ये हत्तींचा कळप दाखल झाला असून ऊस आणि केळीचं अतोनात नुकसान या हत्तींकडून सुरू आहे। शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून वन विभागानं मात्र याबाबत अजून कुठलीही कारवाई केलेली नाहीये। कोल्हापुरातील दाजीपूर अभयारण्यात 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे। 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला दाजीपूर अभयारण्यात पर्यटकांना प्रवेश मिळणार नाहीये। उद्धव ठाकरेंचा पंढरपूर दौरा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेनं कोणतीच कसूर ठेवलेली दिसली नाही। उद्धव ठाकरेंच्या आगमनाआधी चंद्रभागेच्या तीरी भजनाचा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमामध्ये शिवसेना नेते लहानग्यांसोबत दंग झाले। युती होईल की नाही हे जनताच ठरवेल असं सूचक विधान उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात केलं, पण त्यांचा एकंदर सूर हा एकला चलो रेचाच होता। 30 वर्षे होत आली तरी तुम्ही म्हणता राम मंदिराचा खटला सुरू आहे, मंदिर कधी बनवणार ते सांगा, नंतर जाहिरातबाजी करा असे खडे बोल उद्धव ठाकरेंनी मोदींना सुनावलेत। जानेवारी महिन्यात मी दुष्काळी भागाचा दौरा करणार आहे अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली, मात्र वाराणसी दौऱ्याबाबत त्यांनी स्पष्ट काही सांगितलंच नाही। उद्धव ठाकरेंच्या महासभेसाठी चंद्रभागेच्या तीरावर भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं होतं। या व्यासपीठावर विठ्ठलाच्या मूर्तीसोबत श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती ठेवण्यात आली होती। एसटीच्या विठाई नावाच्या बसचं काल उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आलं। पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं कालपासून ही विठाई बस सेवा सुरू केली आहे। भाषण झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काल महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलेल्या बाला रफिक शेख याचा सत्कार केला। पंढरपुरात उद्धव ठाकरेंच्या सभेआधी सभास्थळावर शिवसैनिकांनी भाजप सरकारविरोधात मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यासाठी संपूर्ण पंढरपूर भगवमय झालं होतं। यावेळी रस्त्यांवर जागोजागी भगवे झेंडे लावण्यात आले होते, तसंच पोस्टर्सही लावण्यात आले होते। शिवसेनेच्या पंढरपूर दौऱ्यानिमित्त फक्त पंढरीच नाही तर विठुरायाही भगव्या रंगात रंगलेले दिसले। विठ्ठल रुक्मिणीला भगवा पोशाख आणि दागिन्यांनी मढवण्यात आलं होतं। उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे या तिघांचाही विठ्ठल मंदिर समितीच्या वतीनं तुळशीहार घालून सत्कार करण्यात आला। सांगलीतील मिरज जवळील शिरडून गावाजवळ एका बसला भीषण आग लागली। या बसमध्ये 45 प्रवासी होते। त्याचवेळी पंढरपूर दौऱ्याहून घरी परतणाऱ्या शिवसैनिकांनी घटनास्थळावर तत्काळ धाव घेतली। जळत असलेल्या बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर केबल ऑपरेटर्सनी मोर्चा काढला। येत्या नवीन वर्षामध्ये चॅनलच्या ग्रुपनुसार ग्राहकांना पैसे आकारावेत असा निर्णय ट्रायतर्फे घेण्यात आलाय। त्याचा निषेध करण्यासाठी केबल ऑपरेटर्सनी हा मोर्चा काढला आणि आपलं निवेदनही दिलं। अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे शहरातल्या विरुळ चौकाजवळ असणारं शासकीय निवासस्थान हे आंबट शौकीनांचा अड्डाच बनल्याचं पाहायला मिळतंय, कारण या निवासस्थानाच्या आवारामध्ये देशी दारूच्या बाटल्यांसह अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या। त्यामुळे शहरामध्ये याची चांगली चर्चा सुरू आहे। कन्नमवार पुलाच्या कामासाठी सिंहस्थ शाही मार्ग बंद करण्यात आला। यासाठी गोदावरीचा प्रवाहही रोखण्यात आलाय। त्यामुळे रामकुंड, सीताकुंड, लक्ष्मणकुंडातून नदीत सोडलेलं निर्माल्यही या रोखलेल्या प्रवाहामध्ये अडकून कुजायला लागले। त्यामुळे प्रदूषण वाढत असल्याची तक्रार नागरिक करतात।
हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी प्रकाश आंबेडकर यांचं नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचं वक्तव्य केलं होतं। त्याच्या निषेधार्थ हिंगोली शासकीय विश्रामगृहासमोर भारिपच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून कांबळेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। भिवंडी तालुक्यातील कवाड गावामध्ये यात्रेनिमित्त कुस्तीचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची कुस्ती खास आकर्षणाचा विषय ठरली। जळगाव, धुळे, बुलढाणा, नाशिक भागातील पैलवान यामध्ये सहभागी झाले होते। न्यूज 18 लोकमतनं सन्मान बळीराजाचा पुरस्कार सोहळ्यामध्ये राहीबाई पोपेरे यांचा गौरव केला होता। यावेळी हक्काचं घर नसल्याची खंत राहीबाईंनी व्यक्त केल्यानंतर महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी लागलीच त्यांना घर देण्याचं जाहीर केलं आणि त्याची कार्यवाही सुद्धा सुरू केली आहे। उस्मानाबादमध्ये आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। सलग सुट्ट्यांमुळे मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेलाय। दरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी असूनही सशुल्क दर्शनासाठी 2.5 तासांचा वेळ लागत असून भाविक मोठ्या प्रमाणात या परिसरात दाखल होत आहेत। अलिबागमध्ये सध्या पर्यटन महोत्सवाची धूम सुरू आहे। या पर्यटन महोत्सवाची यावर्षी फूड फेस्टिवल मधची थीम आहे। यावेळी खवय्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते। त्यामुळे या महोत्सवाला येणाऱ्या पर्यटकांना वेगवेगळ्या खाण्याची चव चाखण्याची संधी मिळते। नाताळ सणाच्या निमित्तानं भुसावळमध्येही बच्चे कंपनीची धमाल सुरू असलेली पाहायला मिळते। भुसावळमधल्या चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांकडून प्रार्थना केली जाते तर चर्चला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे।